राष्ट्रीय प्रो कबड्डी स्पर्धेच्या धर्तीवर पहिल्यांदाच आयोजित करण्यात आलेल्या कल्याण प्रो कबड्डी स्पर्धेला कल्याणकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। गुरुवारी अतिशय दिमाखदारपणे विविध मान्यवरांच्या उपस्थितीत या स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले। कल्याण पूर्वेतील पोटे मैदानावर खेळण्यात आलेल्या या स्पर्धेला तब्बल 2500 प्रेक्षक उपस्थित होते। ठाणे जिल्हा कबड्डी संघटनेच्या मान्यतेने कल्याण पूर्वेतील शिवशंकर क्रीडा मंडळातर्फे ही स्पर्धा खेळण्यात आली होती। कल्याण पूर्वचे आमदार गणपत गायकवाड तसेच ठाणे जिल्हा कबड्डी संघटनेचे अध्यक्ष देवराम भोईर, शिवशंकर क्रीडा मंडळाचे अध्यक्ष मंगेश दुधाणे, ठाणे जिल्हा कबड्डी असोसिएशन तसेच शिवशंकर मंडळाचे उपाध्यक्ष यशवंत यादव आदी मान्यवरांच्या उपस्थितीत या स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले। एकूण 8 विविध संघांमध्ये हे कबड्डी सामने रंगले। उद्घाटनाच्या दिवशी दबंग शेट्टी विरुद्ध रिद्धी पायरेट्स, ढोणे वॉरियर्स विरुद्ध संजय टायगर्स, करपे टायटन्स विरुद्ध MG टायगर्स आणि गायकवाड लायन्स विरुद्ध लाय पॅन्थर्स यांच्यात सामने खेळण्यात आले, ज्यामध्ये अनुक्रमे दबंग शेट्टी, संजय टायगर्स, MG टायगर्स आणि गायकवाड लायन्स या संघांनी विजयी सलामी दिली। या सामन्यात शशांक हळदणकर, गणेश जाधव, सुनील शिवतरकर, सूरज बनसोडे या 4 खेळाडूंनी उत्कृष्ट खेळाडूंचे बक्षीस मिळवले। या स्पर्धेतील मालिकावीर खेळाडूला 32 इंच LED टीव्हीचे पारितोषिक माजी महापौर आणि शिवसेनेचे गटनेते रमेश जाधव यांच्यातर्फे दिले गेले। तसेच या स्पर्धेच्या तिकीट विक्रीतून मिळणारे सर्व उत्पन्न नाम संस्थेला दिले गेले। या संपूर्ण कबड्डीच्या सामन्यांमध्ये संजय गायकवाड आणि संजय मोरे यांचे प्रमुख मार्गदर्शन लाभले। ब्युरो रिपोर्ट, इंडिया टीव्ही न्यूज। बंधारा होता म्हणजे वनस्पती पाणी शोषण करते हा विषय वेगळा, परंतु तिथे जो बंधारा होता त्या बंधारातून साधारण रोज 7 ते 8 लाख लिटर पाणी एक खाडीत वाया जात होते। ते पाणी म्हणजे आज 2 महिने झाले साधारण 2 ते 2.5 कोटी लिटर पाणी आपण वाचवण्यात यशस्वी झालो व याचं सर्व श्रेय मी ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री सन्माननीय एकनाथ शिंदे साहेब यांना देतो, कारण की ते तिथे स्वतः आले। तसेच आता जे व्यासपीठावर बसले डिझेलची शेतीचे मालक आहेत अनिल भाटिया, शिंदे साहेब जेव्हा आले तेव्हा त्यांनी अनिल भाटियाला विचारले व अनिल भाटिया यांनी स्वतःच्या खिशातून पैसे खर्च करून विनंती करतो की अशा ज्या पडद्यामागचे लोक असतात त्यांचे टाळ्या वाजून अभिनंदन करा आणि तर आपण 2 मिनिटं जरा उभं राहून लोकांना हे करावं। डागडुजी तो विषय त्यांनी उपस्थित केला, कल्याण पूर्वेतल्या रस्ता रुंदीकरणाचा विषय असो तो देखील त्यांनी हे केलाय, क्लस्टर योजना इथे यावे म्हणून तेही उपाय केलाय। मी आपल्याला एक विनंती करतो की साधारण आता 1 महिन्या अगोदर मी शिरपूर येथे गेलो होतो। आज संपूर्ण देशभरात शिरपूर पॅटर्न हा फार मोठ्या प्रमाणावर राबतोय। म्हणजे एक वेळ अशी होती की शिरपूरमध्ये पाण्याची समस्या फार मोठ्या प्रमाणावर होती, परंतु आज तिथे जेव्हा मी गेलो तेव्हा सकाळी 2 तास आणि संध्याकाळी 2 तास असं तिथं पाणी येतं व ते पाणी एखादी बिसलरी पाण्याची अशी कंपनी असते त्याच्यापेक्षा जास्त प्युरिफाय करून ते नागरिकांपर्यंत पोहोचवलं जातं। मी तिथले जे जलतज्ञ सुरेश खानोतकर यांना मी स्वतः भेटलो व त्यांना सांगितलं की आमच्या कल्याण डोंबिवलीमध्ये आपण शिरपूर पॅटर्न राबवा जेणेकरून कल्याण डोंबिवली हा दुष्काळग्रस्त होऊ नये। तर त्यांनी मला स्वतः सांगितलं की तुम्ही मला सर्व हे करून द्या, मी तुमच्या 2 वर्षात तुमच्या कल्याण डोंबिवली शहरात मी 24 तास पाणी तुम्हाला उपलब्ध करून देईल। त्याचप्रमाणे ह्या संदर्भात मी आपल्या कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे आयुक्त ही रवींद्रन साहेब यांनाही भेटलो। ही रवींद्रन साहेबांनी मला स्वतः सांगितलं की मी ह्या व्यक्तींना चांगलं वाटतो, यांनी जर मनावर घेतलं तर कल्याण डोंबिवलीतला आपल्या पाण्याचा दुष्काळ संपेल। मी आपणा आमच्या घरातले जर आपण मी तुम्हाला आवाहन करतो की ह्या बाबतीत म्हणजे त्यांनी असं जे आम्हाला नोट दिली की साधारण मलंगडावरनं जे पावसाळ्यात पाणी मोठ्या प्रमाणावर पाणी खाडी पात्रात वाया जातो ते पाणी आपण अडवू शकतो। 27 गावांचा विषय असो का कल्याणपूरचा विषय असो, तर ह्या बाबतीत आपण स्वतः लक्ष घातला तर आपल्यामुळे येणाऱ्या 2 वर्षात कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या हद्दीत कुठेही पाण्याची समस्या राहणार नाही। मी सर्व नागरिकांना आपल्याला विनंती करतो की या विषयात आपण स्वतः लक्ष घ्यायला। या बाबतीत मी कल्याणपूरचे आमदार गणपत गायकवाड यांच्याशी देखील बोलणं केलं आहे, ठाणे कल्याणपूरचे खासदार श्रीकांतजी शिंदे साहेब यांनाही बोललोय, पालकमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांनाही बोललोय, डोंबिवलीचे आमदार रवींद्र चव्हाण यांच्याही या संदर्भात बोललोय। आपण सर्वांनी जर ठरवलं तर येणाऱ्या 2 वर्षात कल्याण पूर्व व कल्याण डोंबिवली महानगरपालिका हा पूर्ण पाणी टंचाई मुक्त होऊन जाईल। काही पुण्यात चूक झाली असेल तर माफ करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। क्रीडा मंडळाच्या आज एक प्रो कबड्डी सारखा मॅटवर कबड्डीचे सामने होतात। एक कबड्डीचा खेळाडू म्हणून एक कबड्डीमध्ये मी 1972 मध्ये ठाणे जिल्ह्यात पंचपरिषद पहिला आलो आणि महाराष्ट्रामध्ये पंचपरिषद सुद्धा पहिला आलो होतो आणि सगळे मोठी राज्यस्तरीय सामने मी हे खेळवलेले। निलेश शिंदे यांचे वडील
शिवाजी शिंदे हे जयशंकर क्रीडा मंडळाचे अष्टपैलू खेळाडू होते आणि त्यांनी सबंध महाराष्ट्र गाजवला होता. आणि आज कोळशेवाडीमध्ये जयशंकर क्रीडा मंडळ, शिवशंकर क्रीडा मंडळ, हनुमान सेवा मंडळ, हनुमानवाडी, नवतरुण क्रीडा मंडळ, राऊत क्रीडा मंडळ हे आपल्याला ठाणे जिल्ह्यामध्ये नव्हे तर सबंध महाराष्ट्रामध्ये कबड्डी जर कोणी जिवंत ठेवली असती ते कल्याण पूर्वने आणि तुम्ही सगळ्या संघांनी. आणि त्यामुळे नेहमी जे जे सामने राज्यस्तरीय इथे झाले हे सगळे मी स्पॉन्सर केलेले आहेत. आणि आज ह्या प्रो कबड्डीमध्ये जे कोणी संघ मालक त्यांनी आपल्याला इथे फार मोठी भरीव कामगिरी दिली, आर्थिक मदत दिली आणि एक चांगलं प्रदर्शन तुम्ही केलं. मी शिवशंकर क्रीडा मंडळाच्या सर्व खेळाडूंचे आणि खास करून पदाधिकाऱ्यांना धन्यवाद देईन की आपल्या फार कमी वेळामध्ये आपण ही मॅच आणि ह्या गॅलरीसकट हा प्रचंड असा शो निर्माण केला. मला जाणीव आहे प्रत्येक गोष्टीला पैसा लागतो. कल्याण स्टोअरमध्ये बिल्डरची आपली थोडी चांगली नाही आहे, त्यामुळे पैसा गोळा करणं गरजेचं आहे. तर पण तो पाणी करायला पाहिजे. ठाणे जिल्हा कबड्डी मान्यतेने शिवशंकर क्रीडा मंडळ आयोजित हे सामने आम्ही भव्य मॅटवरती भरवले. त्याच्यामध्ये आमच्या शिवशंकर मंडळाचे सर्व कार्यकर्ते, आमचे उपाध्यक्ष आणि आमचे सर्व मित्रबंधू हे आणि बसलेले ओनर, मालिक या लोकांनी आमची टुर्नामेंटला शोभा आणली. आणि जे बसलेले क्रीडांगण ते प्रेक्षक या लोकांनी बी आम्हाला चांगलं सहकार्य केलं, चांगले एन्जॉय केलं आहे मुलांनी. टोटल किती गटाने भाग घेतला? 8 टीमनी भाग घेतला. म्हणजे पारितोषिक किती आहे? आणि सर्वांनी बेस्ट कॅशर बेस्ट सेमी